माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत शिंदी येथे 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी. शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव प्रतिनिधी. आज गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा शिंदी येथे इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक देऊन वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील शिक्षक वृंदाची ही नेत्र तपासणी, रक्तदाब, बीपी व मधुमेह, शुगर तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी डॉक्टर सुयश सापनार यांनी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले. हा उपक्रम माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर, माननीय जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे, माननीय तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत बोरसे तसेच माननीय वैद्यकीय अधिकारी तळेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपकेंद्र शिंदी येथील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आशा सेविका यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष ग्रामीण नवनाथ मांडे व जिल्हा उपाध्यक्षा मनीषा मांडे यांचेही अभियानासाठी विशेष सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डोळ्यांचे आरोग्य जपणे, स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे आणि शिक्षकांच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. 5वी ते 7वी किती विद्यार्थी, यामध्ये 10 ते 15 विद्यार्थ्यांचे डोळ्यांची दृष्टी थोडी कमजोर झालेली आहे. आणि ह्या का झाली माहिती आहे का? सांगेल का कोणी? मोबाईल कोण बघतात? हे फक्त मोबाईल बघितल्यामुळे झालेले आहे बरं का. मोबाईल आणि टी व्ही, सगळ्यांनी मोबाईल आणि टी व्ही यापेक्षा जेवढं दूर राहता येईल तेवढे दूर राहायचा प्रयत्न करावा. तुमचं वय खूप छोटं आहे. तुम्हाला जर आत्तापासूनच नेत्र दिसण्याचा किंवा व्हिजनचा प्रॉब्लेम आहे तर पुढे चालून तुमचं भविष्य काय आहे हे विचार करा. आणि कोणीच मोबाईल बघायचा नाही. दुसरी गोष्ट, बरेच मुलांचे नख वाढलेले, कोणाचे हात धुतलेले नाहीये. तुम्ही तसं हात टाकताय तोंडामध्ये, हे असं जरा स्वच्छतेचं पालन करा. वेळोवेळी हात धुवायचं, आठवड्यातून 2 वेळेस नख कट करायचे आणि हात कसे धुवायचे हे आमच्या आशाताई तुम्हाला सांगते. शांत बसून ऐकायचं, कोणी बोलू नका.